करायचा भरायचा। तर आज बंदोबस्त संपलेला आहे आणि आता आम्ही कोल्हापूरकडे निघत आहे। तर खरंच वारीमध्ये खूप मज्जा आली, खूप वातावरण असं छान होतं, प्रसन्न होतं। वारकरींबरोबर राहिलो, बोललो, त्यांच्याबरोबर कधी कधी जेवलो, खरंच खूप छान मजा आली। आणि कसं हे वातावरण एक वेगळंच असते, खरंच कधीतरी अनुभव घ्यायला भेटला तर नक्की 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 हा अनुभव घ्या। तर आता इथून सर्व वारकरी आळंदीच्या बाहेर पडत आहेत। पुण्यातून नको कडकडून भूक लागली हो। आज भूक कशी लागली हो? तुमच्या त्या फॅनमुळे भूक लागली बघा साहेब। फॅनमुळे भूक लागली मला। भूक लागली होय, एका बरोबर तुम्हाला सांगतो फॅन लावू नका, आता जेवण द्या मला। तर आता आम्ही सध्या पुणे बेंगलोर हायवेवर आहे आणि आता निघालो आहोत कोल्हापूरला। माऊलींचं दर्शन घेऊन आता आम्ही पुण्याला निघालेलो आहोत। तर सध्या पुण्यात आहोत, पण पाऊस बाहेर पडत आहे, पाहू शकता। आणि वातावरण एकदम गार असं थंड आहे। या थंड वातावरणात मस्त गरम गरम भजी आणि चहा। आता बघत आहे आम्ही कुठं भेटते का। असं ट्रॅफिक पूर्ण रस्त्याला लागलेलं आहे, जवळजवळ 15 मिनिटं झाली। आणि त्यासाठी तर आता आम्ही जेवायला थांबलेलो आहे जय भवानी हॉटेल खेड शिवापूर पशी। हे जे आमचे मेजर आहेत, हे कोपऱ्याचे मेजर आहेत, हे सारखे नुसते चर्चा करत असतात कुठल्या ना कुठल्या विषयावर, गप राहत नाहीत। खूप अशा जोक वगैरे मारत असतात, एन्जॉयमेंट माणूस आहे आणि स्वभाव पण खूप छान आहे। आणि हे मेजर आमचे नुसते वायफाय उडकत असतात, कुठं फ्रीचा वायफाय भेटतोय तर लगेच चालू होतात वायफायचा पुरेपूर लाभ घ्यायला। आहे बघा हे मेजर बघा, सकाळ अख्ख्या पुण्यात यांनी बाटाची चप्पल उडकली, खरं यांना काही बाटाची चप्पल सापडलेलं नाही। शूज बाटाचा शूज उडकायलाच, खरं शूज काय भेटणं झालं यांना, अख्खं पुन्हा पालतं घातलंय। मग आता इकडं आलोय आम्ही खेड शिवापूरला जेवायसाठी। आता साताऱ्यामध्ये बघतो, आता साताऱ्यात बघणार आहे। साताऱ्यात मला एखाद्या नवीन सवय लागली बरं आणि ह्या प्रकारे मेनू कार्ड आहे यांचा जय भवानीचा। जय भवानीकडनं मटण ताट मागितलेलं आहे। ह्या पद्धतीनं असं काळा मटण, तांबडा रस्सा आणि किमा आणि भाकरी, अशा पद्धतीनं खूप छान असं जेवण आलेलं आहे। पहिलं जेवून घेतो, परत भेटूया पुढे। फोटो तर हे पहा, असं निसर्गरम्य डोंगर दिसत आहे। आता आम्ही या डोंगराला क्रॉस करून पुढे जाणार आहोत, म्हणजे साताऱ्यात दाखल होणार आहोत। तर घाट सेक्शन आहे, तर आपल्याला घाटात कुठं निसर्गरम्य काही असेल तर दाखवतो। तर घाट क्रॉस करून आम्ही पुढे आलेलो आहोत आणि इथं मस्त निसर्गरम्य वातावरण आहे, पण इथं पाऊस नाही आहे। इथं आपण पवन चक्क्या बघू शकता डोंगरावर। हे बघा, हे आमचे मेजर बघा किती खुश झालेत।
खुश झालेले आहेत एकदम. तर आता कराडमध्ये पोचलेलो आहे आणि मित्रांची एक जीप आहे. त्या जीपच्या कलर वगैरे सगळा चेंज करायचा आहे आणि नवीन मॉडिफाईड करायची आहे. त्यासाठी जरा कराडमध्ये थांबलेलो आहे. तर इथं आम्ही गॅरेजमध्ये आलेलो आहे. इथं जीप बघा, दाखवतो तुम्हाला. एक मस्त अशी जीप कलर केलेली आहे ब्लॅक कलरची. पाहू शकता अशी ब्लॅक कलरची जीप आहे. मस्त मॉडिफाईड केलेली आहे. कुशन बिशन मस्त छान आहे. अशी ही जीप आहे. अजून काम चालूच आहे याच्यावर. आत पण आहेत अजून जीप. तर आता आम्ही कराडमधनं पुढे निघालेलो आहोत. जीपचं झालेला आहे विषय आणि आमचे मित्र जीप कशी करून येणार आहेत त्याचा एक व्हिडिओ पण मी तुम्हाला टाकेन पुढं. ते व्हिडिओ पण बघा. छान अशा जीप बनवतात ते मिस्त्री, कराडचे आहेत. तर आता घरी पोचलेलो आहे आणि स्वाती, मम्मी आणि म्हणजे आईसाहेब आणि जागो अजून पुण्यालाच आहेत. ते अजून निघणारच आहेत. याला त्यांना वेळ होईल. आल्या लगेच हायलाइट्स बघायला बघा इंडिया साऊथ आफ्रिकाचे. आवडला असला तर लाईक करा, शेअर करा. अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओला नवीन दिवशी. जय शिवराया.